इचलकरंजी शहरातील कचरा उठाव मक्तेदारांद्वारे केला जातो. हा कचरा घंटागाडीद्वारे संकलित केला जातो. या घंटागाडीवर शहरातील युवक काम करतात. या कामगारांना मक्तेदार हा किमान वेतनानुसार पगार देत नसल्यानं त्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या काम बंद आंदोलनामुळं शहरातील कचरा उठाव झालेला नाही. त्यामुळं सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. याची दखल अद्याप महापालिकेनं घेतलेली नाही. कचरा उठाव होत नसल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. शहरात पाणीसुद्धा 5 ते 6 दिवसांनी येत आहे. घरभाडा वसुली आणि पाणीपट्टी वसुलीसाठी मात्र महापालिकेकडून तगादा लावला जातोय. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेमध्ये बैठक घेऊन नागरिकांना चांगल्या सुखसुविधा द्याव्यात असे आदेश दिले होते. मात्र त्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत.